नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. दिघा इलठाणपाडा येथे 21 वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू. ब्रिटिशकालीन खाडी तलाव पुन्हा ठरला कर्दनकाळ. शेकडो बळी घेऊनही NMMS सुस्त. RPI आठवले गटाचा संताप. तात्काळ उपाययोजना करा नाहीतर आंदोलन. नवी मुंबईतील दिघा इलठाणपाडा परिसरातील ब्रिटिशकालीन खाडी तलाव येथे मंगळवारी एका 21 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पावसाळ्यात हिरवाई आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी होत असते. मात्र कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा तलाव आता मृत्यूचा सापळा ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवक आपल्या मित्रांसोबत तलाव परिसरात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल भागात गेला आणि बुडाला. स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन पथकाच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र त्याला बाहेर काढल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. RPI दिघा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे यांनी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की या तलावात आजवर शेकडो नागरिकांचा जीव गेला आहे. आम्ही अनेकदा NMMS प्रशासनाला निवेदन दिले, पाठपुरावा केला, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. येथे ना सुरक्षा रक्षक आहेत, ना संरक्षण कुंपण, ना इशारा फलक. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज पुन्हा एका तरुणाचा जीव गेला आहे. तसेच तलाव परिसरात तात्काळ सुरक्षा व्यवस्था उभारावी, धोकादायक भागांमध्ये लोखंडी बॅरिकेड्स बसवावेत, CCTV व बचाव पथक कायमस्वरूपी नियुक्त करावं अशी मागणीही RPIच्या वतीनं करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे. स्थानिक नागरिकांनीही या तलाव परिसरात कायमस्वरूपी बंदोबस्त, पोलीस गस्त आणि प्रवेश नियंत्रणाची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडत असून प्रशासन केवळ घटनेनंतरच जागे होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी P. ढवळे सर, कार्यकारी संपादक. रोहन तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.